आजच्या या विशेष सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत उत्कंठावर्धक आणि खरं तर विचार करायला लावणाऱ्या विषयाची सखोल चिरफाड करणार आहोत. हो, म्हणजे हा विषयच तसा आहे. अगदी. आज आपल्याकडे बाजिंद या गाजलेल्या ऐतिहासिक कादंबरीतील पान क्रमांक 45 वरचा एक प्रसंग आहे. म्हणजे तो वाचताना अक्षरशः अंगावर शहारे येतात. हा मजकूर केवळ 2 पात्रांमधली साधी कथा नाहीये. तो एक जिवंत दस्तऐवज आहे तसं पाहिलं तर. हो, आणि तो 2 पूर्णपणे भिन्न विचारप्रवाह, 2 वेगवेगळ्या निष्ठा आणि एका अभूतपूर्व मूल्य संघर्षाचा दस्तऐवज आहे. आजच्या या विश्लेषणाचा मुख्य उद्देश म्हणजे सावित्री आणि खंडोजी या 2 प्रमुख पात्रांमधली शाब्दिक आणि त्यापाठोपाठ उडालेल्या प्रत्यक्ष शारीरिक चकमकीचं अत्यंत बारकाईने वाचन करणं. आणि त्यातून निष्ठा आणि गद्दारी या शब्दांचे कसे वेगवेगळे अर्थ निघतात हे समजून घेणं. अगदी बरोबर. परिस्थितीनुसार ते कसे बदलतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर चला या ऐतिहासिक आणि तणावपूर्ण क्षणाच्या अगदी केंद्रस्थानी प्रवेश करूया. हा प्रसंग खरोखरच अतिशय स्फोटक आहे. इथे केवळ 2 व्यक्ती भांडत नाहीयेत बघा ना. इथे 2 वेगवेगळ्या व्यवस्था एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. हो, एका बाजूला वैयक्तिक किंवा कुटुंबिक निष्ठा आहे. नक्कीच. एका बाजूला आपल्या छोट्याशा राज्यापुरती मर्यादित असलेली निष्ठा आहे आणि दुसऱ्या बाजूला एका विशाल सर्वसमावेशक ध्येयाप्रती म्हणजेच स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आहे. म्हणजे या संवादामागील मानसशास्त्र खूप गुंतागुंतीचं आहे ना. हो, कारण जेव्हा 2 व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या सत्यावर पूर्णपणे ठाम असतात तेव्हा त्यांच्यातला संघर्ष केवळ शब्दांचा राहत नाही, तो मूल्यांचा आणि तत्वांचा संघर्ष बनतो. आज आपण हेच मूल्य आणि त्यामागील मानसिक घुसळण उलगडून पाहणार आहोत. हे समजून घेताना सर्वात आधी मला त्या प्रसंगाच्या सुरुवातीकडे जायचंय, कारण ती सुरुवातच मुळी एका प्रचंड रागातून आणि तणावातून होते. सावित्री अतिशय संतापलेली आहे. ती थेट खंडोजीवर आरोप करते. हो, तिचा आरोप असा आहे की खंडोजीने तिच्या वडिलांचा म्हणजेच देसाईजी शिव्यांचा विश्वासघात केलाय, त्यांच्या विश्वासाला तडा देऊन त्यांच्या वाड्यात प्रवेश मिळवलाय आणि तो तिथल्या गुप्त बातम्या शिवाजी महाराजांना पुरवतोय. तत्कालीन व्यवस्थेचा विचार केला तर एखाद्याच्या वाड्यात प्रवेश मिळवणं आणि तिथे राहून हेरगिरी करणं ही खूप मोठी गोष्ट होती. हो ना. आणि सावित्रीचा राग इथेच थांबत नाही. ती अतिशय धारदार शब्दांत त्याचा अपमान करते. ती विचारते की एका पैलवानाला ही गद्दारी शोभते का? हा प्रश्न मला वैयक्तिकरित्या खूप थेट आणि वर्मी आणणारा वाटला. या संपूर्ण आरोपात सावित्रीने वापरलेला पैलवान हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. तत्कालीन समाजात पैलवान या प्रतिमेला एक वेगळंच वलय होतं. म्हणजे एक सरळ मार्गी माणूस अशी प्रतिमा असते ना. अगदी बरोबर. पैलवान म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक तत्वांशी प्रामाणिक असणारी, लाल मातीत कुस्ती खेळणारी आणि उघडपणे समोरासमोर 2 हात करणारी व्यक्ती येते. पाठीत खंजीर खुपसणारी नाही. म्हणजे तिला त्याच्या शारीरिक ताकदीपेक्षा त्याच्या नैतिक भूमिकेवर वार करायचाय. ती अप्रत्यक्षपणे त्याला भ्याड ठरवू पाहतेय. बरोबर. पण थोडं थांबून जर आपण सावित्रीच्या जागी उभं राहून बघितलं तर तिचा संताप अगदी रास्त नाही का? म्हणजे खऱ्या अर्थाने खंडोजीने तिच्या वडिलांचा विश्वासघातच केलाय ना. तसं पाहिलं तर हो. तो त्यांच्या वाड्यात राहिला, त्यांचं मीठ खाल्लं, त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याच विरोधात महाराजांना माहिती पुरवली. आपण व्यापक हिताच्या कितीही गप्पा मारल्या तरी मानवी पातळीवर तिने त्याला गद्दार म्हणण्यात काहीच गैर नाहीये. हाच तर या प्रसंगाचा खरा वैचारिक गुंत आहे. कौटुंबिक आणि पारंपरिक मूल्यांच्या चौकटीतून पाहिलं तर सावित्री 100% बरोबर आहे. हो, कारण वडिलांनी आश्रय दिलाय तर इमानाची अपेक्षा असणारच. पण इथेच खंडोजीचं उत्तर या चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. तो स्वतःचा बचाव करत बसत नाही किंवा मी हे का केलं याचं स्पष्टीकरण देत नाही. तो हा गद्दारीचा आरोप थेट फेटाळून लावतो आणि आक्रमकपणे उलट सावित्रीच्याच वडिलांवर गद्दारीचा आरोप करतो. हो. तो ज्या पद्धतीने हा आरोप परत करतो ती पद्धत खरंच अंगावर येणारी आहे. तो म्हणतो गद्दारी आणि आम्ही गद्दारी केली तुमच्या वडिलांनी. तो सावित्रीला जाणीव करून देतो की आज संपूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि अशा वेळी लुटुपुटूच्या फौजेच्या जीवावर मराठेशाहीशी वैर करणं म्हणजे खरी गद्दारी होय. लुटुपुटूची फौज हा शब्दप्रयोग किती बोचरा आहे. तो तिच्या वडिलांच्या सत्तेची अक्षरशः खिल्ली उडवतोय. केवळ खिल्ली उडवत नाहीये तर तो त्यांच्या राजकीय अस्तित्वावर आणि त्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. या संवादात खंडोजी पुढे जाऊन सूर्याराव कदंबाला हातात शस्त्र घ्यायला भाग पाडणाऱ्या तिच्या पूर्वजांचा उल्लेख करतो.
हा संदर्भ समजून घेणं खूप गरजेचं आहे. राज्याविरुद्ध शस्त्र उचलायला भाग पाडलं गेलं होतं. खंडोजी स्पष्टपणे टोमणा मारतो की असे पूर्वज असणाऱ्यांना शिवाजी महाराजांची महती काय समजणार. इथे खंडोजी एका मोठ्या राजकीय वास्तवाकडे बोट दाखवतोय. जेव्हा स्वराज्य निर्मितीचं एवढं मोठं पवित्र कार्य सुरू आहे, संपूर्ण समाज एका छत्राखाली येतोय, तेव्हा स्वतःच्या छोट्याशा सत्तेच्या अहंकारापायी त्या मोठ्या प्रवाहाला विरोध करणं हे खंडोजीच्या मते खऱ्या अर्थाने मातीशी केलेली गद्दारी आहे. इथेच या चर्चेचा सगळ्यात रंजक टप्पा सुरू होतो. कारण एवढा मोठा अपमान झाल्यानंतरही सावित्री गप्प बसत नाही. ती अतिशय संतापाने आणि तितक्याच ठामपणे आपला युक्तिवाद मांडते. ती मान्य करते की तिचे राजे म्हणजे येसाजी, शिवयांची दौलत ही महाराजांच्या अवाढव्य सैन्यापुढे नक्कीच लहान किंवा तोकडी असेल, पण तिचा मुख्य मुद्दा हा आहे की त्यांच्या या छोट्याशा राज्यात सर्वजण सुखी आहेत. तिच्या मते तिच्या राज्यात कोणीही दुःखी नाहीये. आणि तिच्या आबांवर म्हणजे वडिलांवर निष्ठा ठेवणारे अनेक जण तिथे आहेत. आता हा मुद्दा ऐकल्यावर मला तरी असं वाटतं की राज्याचा आकार लहान असला तरी प्रजा सुखी असणं हेच तर एका राजाचे मुख्य कर्तव्य असतं ना. अगदी बरोबर. सावित्री इथे एका सुखी प्रजेची आणि त्यांच्या निष्ठेची ढाल पुढे करत आहे. इथे आपल्याला निष्ठेच्या दोन पूर्णपणे भिन्न व्याख्या पाहायला मिळतात. राज्याभिमान विरुद्ध स्वराज्याभिमान. हो, सावित्रीची निष्ठा ही राज्याभिमान किंवा तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या एका निष्ठेशी जोडलेली आहे. तिचं जग तिच्या वडिलांच्या राज्यापुरतं मर्यादित आहे आणि तिथे सुख शांती आहे हेच तिच्यासाठी सर्वस्व आहे. तिच्यासाठी निष्ठा म्हणजे जो अन्न देतो, जो आश्रय देतो, त्याच्याशी प्रामाणिक राहणं. पण खंडोजी यावर जो युक्तिवाद करतो तो निष्ठा या शब्दाची व्याख्याच मुळातून बदलून टाकतो. खंडोजी अतिशय सडेतोडपणे सांगतो की निष्ठा ही कधीही आंधळी नसावी, ती नेहमी सत्प्रवृत्तीवर म्हणजे चांगल्या मूल्यांवर असावी. आणि हे समजावून सांगताना तो आदिलशाहीचा जो संदर्भ देतो तो ऐकून खरंच अंगावर काटा येतो. तो सावित्रीला थेट विचारतो की आग लाग्या आणि आगंतुक अशा आदिलशाहीवर निष्ठा कशी असू शकते. तो आदिलशाहीच्या 350 वर्षांच्या जुलमांचा पाढा वाचतो तिथे. तो स्पष्ट शब्दात सांगतो की आदिलशाहीला माणूस आणि जनावरातला भेदही कळत नाही. ज्यांचा इतिहास केवळ कत्तली, जाळपोळी, स्त्रियांवर अत्याचार आणि लुटालुटीने भरलेला आहे, अशा सत्तेचे मांडलिक राहण्यात कसला आलाय राज्याभिमान. आणि तो ठासून सांगतो की हे जुलूम जबरदस्ती करणारे आदिलशाही हात आमच्या महाराजांनी तोडून टाकले आहेत. आणि आज जो महाराष्ट्र सुखात आहे तो केवळ महाराजांच्या पुण्याईमुळे आहे असं तो म्हणतो. खंडोजीचा हा स्वराज्याभिमान सावित्रीच्या राज्याभिमानाला दिलेलं एक सडेतोड उत्तर आहे. खंडोजीच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही अशा जुलमी, अमानवीय सत्तेचे मांडलिकत्व स्वीकारत असाल तर तुम्ही अप्रत्यक्षपणे त्या सर्व अत्याचारांनाच पाठिंबा देत आहात. मग तुमचं छोटं राज्य कितीही सुखी असलं तरी त्या सुखाला नैतिकतेचा कोणताही आधार उरत नाही. हो, कारण ते सुख दुसऱ्यांच्या रक्तावर आणि शोषणावर उभं आहे. आम्ही त्यांच्यासाठी जीवही देऊ हे खंडोजीचं वाक्य त्याची शिवाजी महाराजांप्रती आणि स्वराज्याच्या उदात्त ध्येयाप्रती असलेली अढळ निष्ठा अधोरेखित करतं. त्याच्या मते वैयक्तिक किंवा मर्यादित सुखापेक्षा संपूर्ण समाजाचं स्वातंत्र्य अधिक महत्वाचं आहे. नक्कीच. आतापर्यंत हा केवळ विचारांचा आणि शब्दांचा संघर्ष होता, पण यानंतर कथेत जो प्रसंग येतो तो पूर्णपणे अवाक करणारा आहे. शब्दांची जागा आता प्रत्यक्ष कृती घेते. सावित्री केवळ शब्दांवर थांबत नाही. संतापाच्या भरात तिथेच शारीरिक आव्हान देते. ती म्हणते, बोलून ताकद वाया घालू नका. असेल हिंमत तर माझ्याशी 4 हात कर आणि तुझा प्राण वाचव. ती स्पष्ट करते की ती देखील तिच्या राज्यासाठी आणि तिच्या मूल्यांसाठी प्राण द्यायला तयार आहे. हा प्रसंग वाचताना तीक्ष्ण नजरेने एकमेकांकडे पाहणारे 2 योद्धे डोळ्यांसमोर उभे राहतात. सावित्रीचं हे आव्हान एका मोठ्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. ती केवळ रागाच्या भरात आलेली प्रतिक्रिया नाहीये. ती एका सरदाराची मुलगी आहे. तिला स्वतःच्या लढाऊ क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा शब्दांनी समोरचा माणूस तिचं सत्य मानायला तयार नसतो आणि तिला तो गद्दारच वाटत असतो, तेव्हा ती थेट युद्धाचा मार्ग निवडते. हां, तिच्या व्यक्तिमत्वाचा एक अतिशय प्रखर आणि लढवय्या पैलू आहे, जो तत्कालीन स्त्रियांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देणार आहे. ती स्वतःला खंडोजीच्या बरोबरीची मानत आहे. आणि त्यानंतर जी प्रत्यक्ष झटापट सुरू होते तिचं वर्णन अतिशय थरारक आहे. सावित्री अनपेक्षितपणे इतका चपळ आणि आकस्मिक हल्ला करते की खंडोजी क्षणभर गाफील राहतो. म्हणजे विचार करा,
जो स्वतःला पैलवान समजतो अशा एका धिप्पाड माणसाचा तोल एका स्त्रीच्या हल्ल्याने जातोय हे दृश्य किती नाट्यमय आहे. हो, आणि इथेच खंडोजीच्या व्यक्तिमत्वाची आणि त्याच्यावरील संस्कारांची खरी परीक्षा होते. प्रत्यक्ष युद्धात तोल जाणं म्हणजे जीव धोक्यात येणं. अशा वेळी माणसाची मूळ प्रवृत्ती जागी होते ना. हो, तो समोरच्याला संपवण्याचा किंवा जोरदार प्रतिहल्ला करण्याचा विचार करतो. पण खंडोजी क्षणात स्वतःला सावरतो, एक चपळ गिरकी घेतो आणि सावित्रीचा हात मुरगाळून पाठीमागे आवळून धरतो. शारीरिकदृष्ट्या तो तिच्यापेक्षा नक्कीच बलवान आहे हे तो या एका कृतीतून सिद्ध करतो. पण या शारीरिक ताकदीच्या प्रदर्शनापेक्षाही महत्वाची आहे ती त्यामागची मानसिकता. तो तिच्यावर कोणताही आक्रमक प्रतिहल्ला करत नाही, तो फक्त तिला निष्क्रिय करतो. आणि तो तिला निष्क्रिय केल्यानंतर जे वाक्य उच्चारतो त्याने या संपूर्ण कादंबरीची आणि प्रसंगाची उंची शिखरावर नेऊन ठेवलीय. खंडोजी सावित्रीचा हात घट्ट आवळून धरून म्हणतो, बाईसाहेब, आम्ही शिवछत्रपतींचे शिपाई आहोत. स्त्रियांवर कधीच हात उगारत नसतो. हे वाक्य वाचताना खरंच अंगावर वीज कोसळल्यासारखं वाटतं. एका अत्यंत कडावाच्या, रागाच्या आणि जीवावर बेतलेल्या क्षणी एखादा माणूस आपली तत्वे कशी काय लक्षात ठेवू शकतो? हेच तर शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं खरं यश होतं. हा प्रसंग म्हणजे केवळ एक हाणामारीची घटना नाही. शिवाजी महाराजांच्या सैनिकी शिस्तीचे आणि त्यांच्या राज्यात स्त्रियांचा आदर करण्याच्या कठोर नियमांचे हे एक जिवंत उदाहरण आहे. हे केवळ नियम म्हणून पाळले जात नव्हते, तर ते ह्या सैनिकांच्या रक्तात भिनले होते. एका अत्यंत तणावाच्या आणि रागाच्या क्षणी जेव्हा स्वतःच्या प्राणावर बेतलेली वेळ असू शकते, तेव्हाही महाराजांचा एक साधा शिपाई आपली तत्वे आणि संस्कार विसरत नाही. तो शत्रुपक्षाच्या स्त्रीचाही पूर्ण सन्मान राखतो. बऱ्या बोलाने गप्प बसा, नाहीतर हातपाय बांधून उचलून न्यावं लागेल, हा खंडोजीचा इशारा आणि त्याने घट्ट धरलेला हात यामुळे सावित्रीचा आवेश पूर्णपणे मावळतो. तिला जाणीव होते की हा माणूस केवळ बलवानच नाही, तर तो एका वेगळ्याच उच्च नैतिक संस्कारात वाढलेला योद्धा आहे. तिची लढाई केवळ एका शरीराशी नसून एका महान विचाराशी आहे हे तिला तिथे जाणवतं. आपण आतापर्यंत या प्रसंगाचे मानसिक, राजकीय आणि शारीरिक कंगोरे अतिशय बारकाईने उलगडले. आपल्याला वाटतं की आता हा तणाव शांत झालाय, परिस्थिती नियंत्रणात आलीय, सावित्रीची आक्रमकता थांबलीय. पण तिथेच या कथेत एक अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित वळण येतं. हा सगळा प्रसंग आणि तणाव अगदी शिगेला पोचलेला असतानाच, ते दोघे एकमेकांसमोर उभे असतानाच अचानक जंगलातून एक बाण अतिशय वेगाने सू सू करत बाहेर येतो. लेखकाने इथे ज्या अचूक क्षणी हा बाण कथेत आणला आहे, त्यामुळे उत्सुकता अगदी शिगेला पोचते. हा बाण कोणी मारला? तो कोणासाठी होता? खंडोजीचा जीव घेण्यासाठी की सावित्रीला वाचवण्यासाठी? की आणखी कोणाचा तरी तिसराच डाव यामध्ये आहे? हे सगळे प्रश्न एकाच वेळी मनामध्ये गर्दी करतात आणि वाचक या रहस्यात पूर्णपणे गुरफटून जातो. खरंच हे अनपेक्षित वळण इतकं प्रभावी आहे की आपण पूर्णपणे त्या दाट जंगलात, त्या प्रसंगात जाऊन पोहोचतो. पण आजच्या ह्या आपल्या सखोल विश्लेषणाच्या निमित्ताने आपण या प्रसंगाच्या शेवटाकडे वळत असताना या संपूर्ण घटनाक्रमातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे एकत्र करणं महत्त्वाचं आहे. निष्ठा म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहणं नव्हे, तर ती निष्ठा चांगल्या मूल्यांवर, सत्प्रवृत्तीवर असावी. हा खंडोजीचा विचार या चर्चेचा गाभा होता. सावित्रीची तिच्या वडिलांवरील निष्ठा प्रामाणिक असली तरी ती मर्यादित होती, तर खंडोजीची निष्ठा ही व्यापक आणि जुलमी सत्तेच्या विरोधात उभी राहणारी होती. यातून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की इतिहास हा केवळ तारखा, राजे आणि लढायांचा नसतो, तर तो माणसांच्या विचारांचा, त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या निष्ठेच्या संघर्षाचा असतो. इथे आपल्याला दोन्ही बाजू पूर्ण ताकदीने समजून घेता आल्या. एका बाजूला स्वतःच्या मर्यादित पण सुखी जगाचे रक्षण करू पाहणारी, स्वतःची मूल्ये जपणारी लढाऊ सावित्री, आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आदिलशाहीसारख्या महासत्तेला आव्हान देणारा, छत्रपतींच्या तत्वांशी प्रामाणिक असणारा खंडोजी. हे दोन्ही विचार त्यांच्या त्यांच्या जागी योग्यच होते. तर या अत्यंत रंजक आणि सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक वेगळा विचार करूया. आज आपण सावित्री आणि खंडोजी यांच्यातील वैचारिक आणि शारीरिक संघर्षावर भरभरून बोललो. जेव्हा आपली स्वतःची वैयक्तिक निष्ठा आणि समाजाच्या व्यापक हिताची निष्ठा एकमेकांसमोर उभ्या ठाकतात, तेव्हा खरा न्याय कोणाचा हा प्रश्न आपण पाहिला. पण या सगळ्या प्रसंगाच्या अगदी शेवटी जो जंगलातून बाण आला, तो एका भयंकर वास्तवाची जाणीव करून देतो. विचार करा, सावित्री आणि खंडोजी हे दोघेही आपापल्या जागी बरोबर होते. ते आपापल्या मूल्यांसाठी एका घनदाट जंगलात
एकमेकांशी प्राणपणाने लढत होते, पण ते या अंतर्गत वैचारिक संघर्षात इतके मग्न होते की जंगलात लपून बसलेला एक तिसराच अज्ञात शत्रू त्यांच्यावर नेम धरून बसलाय याची त्यांना साधी भनकही लागली नाही. आजच्या आपल्या आयुष्यातही असंच घडतं. हो, जेव्हा आपण आपल्याच लोकांशी आपल्या समाजव्यवस्थेत वैचारिक मतभेद, राजकीय निष्ठा किंवा बरोबर विरुद्ध चूक या अंतर्गत लढायांमध्ये पूर्णपणे अडकलेले असतो, तेव्हा असा कोणता अज्ञात तिसरा घटक आहे जो अंधारात लपून या गोष्टीचा फायदा घेत असतो. आपण अंतर्गत भांडणांमध्ये मग्न असताना बाहेरून आपल्यावर कोण नेम धरून बसलंय, या अंगावर काटा आणणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या रोमहर्षक चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह.